कथ्थक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, छाव, लावणी, कथ्थकली, ओडिसी, मणिपुरी, सत्तियार. हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या यो अणीशा कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आत्ताच तुम्ही काही शास्त्रीय नृत्य आणि काही लोकनृत्यांची नावं ऐकलीत. तुम्ही म्हणाला असाल, ही आत्ता नावं काही गडबड तर नाही ना झाल्या? आपण रेडिओ लावलाय, काही गडबड नाही ना झाली आहे? फ्रेंड्स, आता आपण काहीच दिवसामध्ये जागतिक नृत्य दिन साजरा करणार आहोत आणि आपल्या भारतामध्ये इतक्या सुंदर अशा नृत्यशैलींचा उगम आहे. तर त्यातल्याच एका नृत्यशैलीबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोतच. पण त्याचबरोबर पंडित राम मराठे युवा पुरस्काराने सन्मानित झालेली नृत्यांगना, तिच्याशी आज आपण बातचीत साधणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला आजची आपली युवा मैत्रीण लाभली आहे, कथ्थक नर्तिका निधी प्रभू. अलीकडेच तुला पंडित राम मराठे युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, तर त्याबद्दल सर्वप्रथम तुझं अगदी मनापासून अभिनंदन आणि खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू. आणि आज तू रत्नागिरीमध्ये आली आहेस, तर Yes. सर्वप्रथम वेलकम टू रत्नागिरी. थँक्यू. आणि औचित्य आहे नादनिधी हो. या तुझ्या कार्यक्रमाचं, आणि त्याचे अगदी महाराष्ट्रभर आणि त्याच्याही बाहेर बाहेर, हो. दौरे चालू आहेत. हो. तर ही कन्सेप्ट कुठून सुचली? अरे वा. त्याबद्दल सांग ना. थँक्यू सो मच मला इकडे बोलवल्याबद्दल. येस, रत्नागिरीमध्ये आलेले आहे. दौरा मागच्या वर्षी खरा सुरू झाला असं म्हणू शकतो, पण त्याचा आधीचा विचार हा 2 वर्षापूर्वी केला होता. तेव्हा विजन आणि स्वप्न खूप मोठं होतं आणि त्या स्वप्नाकडे आता आम्ही वाटचाल करतो हे नक्की आहे. कन्सेप्ट कधी आली डोक्यामध्ये, तर गेले मी आज 12 वर्ष कथ्थकचे सोलो कथ्थक परफॉर्मन्स म्हणजे एकल कथ्थक नृत्याचे मी कार्यक्रम आज संपूर्ण भारतामध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये आणि तसंच भारताबाहेर हे सादरीकरण केलेलं आहे. पण शक्य नाहीये की सगळीकडेच आपण पोहोचलेलो आहोत. बरोबर. आणि काय होतं, आपल्याला पहिल्यांदा निमंत्रण येतं आणि मग आपण तिकडे जाऊन परफॉर्म करतो. बरोबर. म्हणजे असं वर्षभराला कितीच कॅल्क्युलेशन झालं. तर मला असं झालं की आता निमंत्रणाची वाट नाही बघायची, तर त्या शहरामध्ये आपणच जाऊन पोचायचं. अरे वा. हे माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना होती. दुसरं होतं की प्रत्येक गोष्टीचा एक फॉर्मॅट असतो, कारण जेव्हा ऑर्गनायझर तो प्रोग्राम ऑर्गनाईज करतो ते आम्हाला एक रिस्ट्रिक्शन देत असतं की अर्धा तास परफॉर्म करा, पाऊण तास करा, किंवा काही वेगवेगळे असतात. मग काही ठिकाणी मला माझं आता मत मांडायचंय, माझी संकल्पना मांडायची, तर तिकडे रिस्ट्रिक्शन नाहीये. तर म्हणून ते हे माझंच घडलेलं आहे की आता मला 90 किंवा 1 तास, सगळ्या बाकी ठिकाणी तर 2 तास मला लोकांनी सोडलंच नव्हतं स्टेजवरनं, तर मला मोकळेपणे नाचायचंय. हे पण एक होतं. आणि तिसरी गोष्ट महत्वाची ज्याच्यासाठी हे सुरू झालं, सध्या लाईव्ह परफॉर्मन्स, कथ्थकचे लाईव्ह परफॉर्मन्स, मी प्रॉमिनंटली सांगते कथ्थकचे लाईव्ह परफॉर्मन्सेस कमी होत आहेत. कारण त्याला कारण असतं बजेट, मे बी 7 संगत कलाकार, किंवा कसंच होणार, कायच होणार, आणि मग ते नाही हो, मग ते कथ्थकचे लाईव्ह परफॉर्मन्स लोक बघत नाहीत, त्यांना कंटाळा येतो. तर मला असं वाटतं जेव्हा दिलजीत दोसांझ किंवा शकीरा किंवा कोल्डप्लेचे कॉन्सर्ट एवढ्या प्रमाणात होऊ शकतात, तर मला असं वाटतं की शास्त्रीय कलेमध्ये तेवढीच ताकद आहे की हे कॉन्सर्ट तेवढ्याच लेवलला जाऊ शकतात. तिकडे पोहोचायचा हा मार्ग आहे, त्यासाठी हे नादनिधी आहे आणि रसिकांनी खूप 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 प्रेम दिलेलं आहे, तर त्यासाठी थँक्यू. येस, नक्कीच. आणि याच्यामध्ये ताई तुझी एक खूप वेगळी कन्सेप्ट आहे, ती म्हणजे तू जिथे जाशील तर बरोबर. तिथल्या जे स्थानिक कलाकार आहेत बरोबर. त्यांना घेऊन तू बरोबर. पुढे जातेस. हो, हो, हो. तर हे कुठून सुचलं? खूप, कारण हे बघ, इथपर्यंत पोहोचायचं होतं की ते काही प्रवास असं वाटतो की तसा सरळ सरळ सोप्या मार्गाने नसतो. मी पण काही ठिकाणी गेले, आपटले, पडले, धडपडले, मला शिकायला मिळालं, मग त्याच्या पुढे पुढे गेले. तर ते धडपडणं होतं, ते पुढच्या पिढीला ते धडपडणं नको, त्यांना सोपं होऊ दे की त्यांना काही गोष्टी स्टेज मिळणं. आणि काय माहितीये, जेव्हा कलाकार म्हणून तुमच्याकडे, तुम्ही घरामध्ये खूप रियाज केला, खूप प्रॅक्टिस केली, पण ती तुमच्या लोकांसमोरच ती आली नाही, बरोबर. तर मग काय उपयोग? तर अशा कित्येक मुली आज कित्येक ठिकाणी आपले प्रयत्न करतायत, मेहनत करतायत. मी संधी देत नाहीये, उलट मला असं वाटतं की पुढचे त्या त्या शहरामधले एक स्टार्स तयार होत आहेत, आणि ते स्टार्स आहेत, ऑलरेडी आहेत, फक्त ते त्यांच्या तिकडच्या रसिकांना आपण सांगतोय की हे तुमच्याकडे आहे, आता यांना तुम्ही डोक्यावर घ्या. आणि त्याच्यासाठी मी आवर्जून सांगेल की पहिल्यांदा ही संकल्पना मांडली, त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये म्हणतात ना की संकल्पना, क्रिएटिव्ह पार्ट एक झाला, पण एक असतो की तो होतोय का, आणि त्याला एक धन
बरोबर लागतं. हा. त्याच्यासाठी कल्पक जोशी आणि केदार जोशी आणि यांनी सांगितलं की तू हो पुढे, कारण मी शेवटी 2 वर्ष मी त्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत होते की मला हे करायचे प्रोजेक्ट, मग त्यासाठी मी काय करू, शेवटी मी कलाकारच आहे, मी पण आहे, तर मला हे कुठून सपोर्ट करणार. त्या दोघांनी मला सांगितलं की तू मागे बढव. मग नंतर म्हणता म्हणता लोक जुळली आणि तेज इव्हेंट अँड एंटरटेनमेंटची तेजल त्यांनी पण पूर्णपणे हा कार्यक्रम आता ती वेगळ्या शहरामध्ये सांभाळत आहे. प्रणाली माझी मॅनेजर आहे, तीही पूर्णपणे सांभाळत आहे. तर ही सगळी संपूर्ण टीम आहे, हे एकटीचं काम नाहीये. आणि जे बरोबर असलेले साथसंगत कलाकार, तर जसं इकडचे आपण आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत तसंच इकडचे कलाकार माझ्याबरोबर साथसंगत पण करत आहेत. तर इकडचा आता श्रीरंग जोगळेकर आहे, हे रत्नागिरीचेच आहेत आणि आज त्यांच्यावर मी आज काम करते. तर एक प्रकारचं तसं पण एक कोलॅबोरेशन आहे. येस, आकाशवाणी जसं एक अभिमानाने आणि स्टेटस हो, आहे, हो. तसंच एक दूरदर्शन ग्रेडेड आर्टिस्ट, बरोबर आहे. आणि ती तू आहेस. येस, तर बरेचदा आपण ऐकतो की ह्या दूरदर्शन ग्रेडेड बरोबर, आर्टिस्ट आहेत, बरोबर. तेव्हा असं समोरच्यालाही खूप किती छान, हो, आणि त्याच्या मागचे कष्ट वगैरे सगळ्यांना माहिती बरोबर असतात, आहे. पण नक्की ही प्रोसेस कशी असते जे येस, नवीन लोकांना आहेत, नक्कीच आहे. dancers बरोबर, किंवा जे करू इच्छितात, बरोबर. तर त्यांना तर थोडंसं माझं असं म्हणणं आहे की जे आज शास्त्रीय संगीत शिकत आहेत, मग त्याच्यामध्ये गीत, वाद्य, नृत्य बरोबर. तिन्ही आलं, बरोबर. त्याच्यासाठी तिन्हीसाठी तिकडे ग्रेड आहे. बरोबर. तर माझं असं वाटतं की या तिन्ही आर्ट जे शिकणारे कलाकार आहेत, स्टुडंट्स आहेत, त्या सगळ्यांनी इकडे अप्लाय करावं. कमर्शियल चॅनल्सला तुम्ही सपोर्ट करता, तुम्ही त्याचे ऍप्स डाउनलोड करता, पण हे तर आपलं आहे ना. ह्याच्यावरती संस्कृती तयार झाली होती, याच्यामुळेच तुमचं बालपण एक स्ट्रॉंग झालं होतं आणि त्याच्यावरती शुद्ध, त्याच्यामध्ये कुठेही लाईन क्रॉस न करता असलेले कार्यक्रम दाखवण्यात येतात. तर ते जपण्यासाठी आणि तिथे आपली कला सादर व्हायलाच पाहिजे आणि तो आपला मान आहे. तर मला असं वाटतं की ते प्रत्येकाने करावं आणि दरवर्षी त्यांचे आय थिंक फॉर्म्स निघतात, ऍप्लिकेशन्स निघतात, तर तिकडे तसं करत करतच तुम्ही तिकडे पोचता आणि मग तुमची सिलेक्शन राऊंड होते. त्याच्यावरती 8 पॅनलिस्ट असतात. तर 8 टॉप लेवलचे आत्ताचे असलेले गुरुजन मंडळी आहेत, कलाकार मंडळी आहेत, ते तिकडे असतात. तुमचं तिकडे व्यवस्थित इंटरव्ह्यू होतो, तुमची प्रोफाईल तिकडे सबमिट होते, तुमचं ते मागा पिछा सगळं बघतात, कारण असंच कसं देतील. तर आणि माझं बाबतीत मी सांगायला गेलं तर माझं परत देवाची कृपा म्हणते मी, की माझं खूप हसत खेळत झालं, कारण मी कॉम्पिटिशनच्या झोनमध्ये होते, जिकडे मला 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास लगातार नाचायची. तेव्हा ती खूप मी त्या झोनमध्ये नाचतच होते. तर मला अजून एक मी कॉम्पिटिशनच करते असंच मला भाव होता. आणि त्यांनी प्रश्न तेव्हा मी अलंकार देत होते. अखिल गांधर्व महाविद्यालयाची मी अलंकार, म्हणजे आपण याच्यातलं मास्टर्स म्हणतो, तर माझा त्याचाही अभ्यास चालू होता. तर हे सगळं एका वेळेला आल्यामुळे माझा अभ्यासही इतका तयार होता, सगळंच होतं, त्यामुळे मला प्रश्नांची उत्तरही देता आली. त्यामुळे आणि म्हणतात ना, हसत खेळत ते छान पार पडलं. आणि त्या सगळ्या पॅनलला फार भयावह असतात. एका रूम मध्ये तुम्हाला फक्त 3 कॅमेरे असतात, तिकडे तुम्हाला तुमचं ती राऊंड चालू असते आणि मग ते तिकडनं तुम्हाला आवाज येतात आणि तुम्हाला प्रश्न विचारतात. पण याच्यातनं सगळ्यांनी जायला पाहिजे, प्रत्येक कलाकाराने. हो, ऍब्सोल्यूट. आयुष्यात तुम्हाला चॅलेंज करता यायलाच पाहिजे. तुम्ही जर पार केला तर त्याची मजा वेगळी. येस. हा, आता जसं ताई तू म्हणालीस की एक वेगळा एक्सपिरियन्स, हो, तसं तुला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अलीकडेच पंडित राम मराठे युवा पुरस्कार मिळाला आणि यादी बघायला गेली तर 450+ बक्षीस आहेत. तर प्रत्येक बक्षीस त्या वेळेला आपल्यासाठी खूप स्पेशल असतं. ऍब्सोल्युटली. तर ह्यातला एक असा अविस्मरणीय क्षण जो तुला शेअर करावासा वाटतो. वाव, बापरे, असं म्हणायला गेलं तर मी असं प्रचंड असं डोळ्यासमोर पूर्ण तो परत प्रवास आला. पंडित राम मराठे पुरस्काराचं सांगायचं तर ठाण्यामध्ये हा सोहळा होतो, हा उत्सव गेले काहीतरी 25 का 30 वर्ष होतोय. तर त्याच्यामध्ये लहानपणापासून शाळेमध्ये जात असताना आम्ही दरवर्षी त्या महोत्सवामध्ये मी जायचे. ते कलाकारांना आम्ही ऐकलंय, बघितलंय, म्हणजे किती महान महान कलाकार. आणि मैफिली पण 2 पर्यंत अशा वगैरे खूप सुंदर, म्हणजे तसा करत करत म्हणजे नुसतं बघितलं पण पाहिजे कलाकारांनी, पण दुसऱ्यांची कला आणि बघूनच खूप शिकायला मिळतं. आणि तेव्हा असं वाटायचं की आपला ना इथे परफॉर्मन्स व्हायला पाहिजे. ते लहानपणीचं स्वप्न ते माझं 2022 मध्ये पूर्ण झालं. आणि तेव्हा असं वाटलं की अच्छा, युवा पुरस्कार पण मिळतो का, माहित नाही आपल्याला कधी मिळेल, तोही मिळाला पाहिजे. तर तसं म्हणता यावर्षी तोही मिळाला. पण कारण त्यांना ते त्यांचं होतं की तू आता ठाण्यामध्ये एवढं काम करते, ठाण्याच्या बाहेर एवढं काम चाललंय. आणि ते ठाणेकर मला प्रचंड प्रेम करतात, ते प्रचंड प्राऊड आहेत, म्हणून त्यांनी हा पुरस्कार दिला असावा. असे आहेत, खूप आहेत. आणि मेनका ट्रॉफी बद्दल मी सांगेन. मुंबई युनिव्हर्सिटीचं अख्ख्या कॉलेजेसची कॉम्पिटिशन होते आणि जी पहिली येते आणि जर ती त्या एका पर्सेंटेजच्या पुढे असेल तर तिला मेनका ट्रॉफी दिली जाते, मॅडम मेनका ट्रॉफी. त्याच्यासाठी कत्ते मेहनत मी घेतली होती त्या कॉम्पिटिशनसाठी, म्हणजे मजबूत मेहनत. म्हणजे जे तुम्ही पिक्चर मध्ये बघता, दंगल विंगल मध्ये वगैरे, ते सगळं तेवढी तालीम
वर्षानुवर्षाची तालीम आणि मेनका ट्रॉफी माझ्या घरात हवीच हा हट्ट. आणि कारण त्याच्यावरती इट्स लाईक अ रोलिंग वाली ट्रॉफी. बरोबर. पुढच्या हो. वर्षी ती दुसऱ्यांच्या घरी जाते, ती पुढच्याशी जाते. तर ती काहीतरी 1960 पासन का 70 पासन चालत आली आहे. तर त्याच्या इतक्या लोकांचं त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे. तर ते तुम्ही ते चांदीची अख्खी ट्रॉफी आहे, तर त्याच्यावरती आता माझं पण नाव त्याच्यावरती काव केलेलं आहे. तर ते हवं होतं. आणि तेव्हा तो मला परफॉर्मन्स पण आवडते. बेधुंद होऊन मी नाचले होते, सगळं लावलं होतं त्या क्षणाला. आणि जेव्हा डोळे मिटले तेव्हा वाटलं, आणि तेव्हाच कळलं होतं की आपल्याला आहे यावर्षी आपल्यालाच ती कुठे जात नाही ट्रॉफी. पण तेच आहे की तो जज्बा पाहिजे. हारले असते तरी काही वाईट नसतं वाटलं, दुसऱ्या दिवशी घुंगरू बांधून परत उभीच राहिले असते. पण तो जज्बा मॅडम मेनकाचा अजूनही ते कॉलेज आणि ते कॉलेजचा माहोल आणि ते अजून टाळ्या अजून कानात येत. आणि ते जे असतं वातावरण अरे ते वेगळंच कमाल, असतं. अरे म्हणजे कमाल, तुम्ही खूप कितीही कमाल. हे करा, हो, हो, पण हो. कॉलेज आणि तिथलं जे सगळं प्रचंड university चं. प्रचंड प्रचंड. नक्कीच. हो. खरंच हे एक्सपिरियन्स अजून ऐकावेच हा, वाटतंय. हा, please. पण मला थोडंसं एक्सपिरियन्स वरनं दौऱ्यांच्या एक्सपिरियन्सकडे वळायचंय, कारण वेळ. हो हो हो, नक्की नक्की. तर अनेक दौरे झाले आहेत बरोबर. महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि Overseas. भारताबाहेरही. हा. तर हा एकंदरीत तुझा एक्सपिरियन्स कसा होता? कारण ठिकाण बदललं, वातावरण बरोबर. बदललं, खाणं बदललं. हो. असं नाहीये की नुसतं स्टेज बरोबर गेलं की परत बरोबर बरोबर लगेच आपण बरोबर घरी जातो बरोबर. आपल्या. असं हो हो. नसतं. तर येस, सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं तर मी म्हटलं तसं की माझी टीम जी सगळ्यांची मी सांगितलं ती टीम आहे म्हणून मी आहे. मी तर फक्त कलाच करते 2 तास, पण हे सगळे पकडून आहेत जी चळवळ करायची की असं कसं कथ्थक बोर होतं, थांबा असं. Let me हा try. मीही हा बघते. हा असं. आणि पहिलाच आमचं दौऱ्याची पहिलंच शहर होतं गोवा होतं. ओह. आणि गोवामध्ये ते पण साऊथ गोवा. त्याच्यामध्ये 99% हा ऑडियन्स ओव्हरसीज होता. म्हणजे तिकडे आलेले कुठून कुठून UK वगैरे, आणि ते तिथे असतात. आणि मग तिकडे आम्ही रॉयल हेरिटेजच्या इकडे तो परफॉर्मन्स झाला. सो पहिलाच परफॉर्मन्स नॉन इंडियन रसिकांसमोर, आणि त्यांना मग ते सगळं एक्सप्लेन करा की आपल्याकडे आर्ट शैली आहे, त्याच्यातली कथ्थक आहे, मग त्यांना इतिहास सांगा. आणि ती प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. आणि तेव्हा मला त्याची ना अजून काय म्हणतात एक पॉइंट मिळाला की अच्छा हे पकडून लोकांना सांगितलं ना अजून त्यांना त्याच्याबद्दल आवडायला लागेल. मग ते अच्छा असं असतं, मग भावांगामध्ये पण असं असतं, मग तुम्ही तालांग पण असतं, भावांग पण असतं, मग त्याच्यामध्ये मेहनत अशी चालते. मग फुटवर्क मध्ये तुम्ही वेगवेगळे साऊंड काढू शकतात, मग नुसतेच चक्रा नसतात. आता आपण प्रत्येक दौऱ्यामध्ये, आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी परफॉर्म करते मी नाट्यसंगीत घेते, तर नाट्यसंगीतांवरती पण कथ्थक नृत्य असं केलं जातं. मग त्याच्यामध्ये एक माझी कोरिओग्राफी पण मी ऍड करते. पुढचे दौरे आहेत त्याच्यामध्ये मला वेगळे एलिमेंट्स पण टाकायचे. सो हा एक एक्सपेरिमेंट आहे आणि सगळ्यांनी छान धरून घेतलंय. आणि पहिल्यांदा जेव्हा सुरू केला, फ्रँकली स्पीकिंग मला असं होतं कितीच येतील लोक, चल ना बघूया. मला आठवतंय जळगावचं दुसरं शहर जळगाव होतं. प्रणाली माझी, तिला मी सांगितलं होतं की ऐक ना, पहिल्यांदा गेले 6:30 होता, नेमका पाऊस पडला त्या दिवशी. तर तिला म्हटलं पहिल्यांदा काही 15 लोक पण नव्हती दिसत मला. तिला म्हटलं खूप भरली असतील तर आतमध्ये मला सांगायला ये, नसतील तर मी डायरेक्ट स्टेजवरती येईल, मी नाचेल, कारण ती 15 मध्ये माझे रसिक आहेत. मग नंतर अर्ध्या तासाने प्रणाली आतमध्ये आली आणि तिने मला सांगितलं निधी चेअर्स पूर्ण भरलेल्या आहेत, डोंट वरी. तर मला असं तेव्हा मध्ये कॉन्फिडन्स आला की चल. आणि मग नंतर पुढे सांगली काय कोल्हापूर काय, सांगलीला तर काहीतरी 800चा ऑडियन्स, कोल्हापूर हाऊसफुल गेलं होतं. असं म्हणजे सगळंच छान झालं. म्हणजे ह्याची खरंच मी विचार केला नव्हता. प्रत्येक डान्सर्ससाठी एक मार्गदर्शन तुझ्याकडनं आतापर्यंतचं एक्सपिरियन्स मधून सुद्धा बरंच शिकण्यासारखं आहे. पण जेव्हा तू दौऱ्यावरती जातेस तेव्हा गो टू किट आणि एक तुझा म्हणजे रियाज, हो हो हो, ऍब्सोल्युटली खूप महत्वाचं आहे. तर त्याचं कसं असतं तुझं टाइम टेबल? सी, आता कला आहे ना ती अशी, तो माझा अविभाज्य पार्ट आहे माझ्या आयुष्याचा. म्हणजे आता मी तुझ्याशी बोलते पण येताना काहीतरी वेगळी बंदिशच डोक्यात चालू असते किंवा अजून काहीतरी वेगळं डोक्यात चालूच असतं. म्हणजे हा कॉन्स्टंट डोक्यामध्ये नाच आहेच. त्याच्यावरनं मी घरामध्ये ओरडा पण खाते की मी तुझ्याशी बोलते पण तुझं डोकं कुठे तिसरीकडे कळून येते. एक तो तसा एक रियाज असतो, एक शारीरिक केला जातो, मानसिक होऊन हा डेली केलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही रोज जेवताना आपण रोज काय म्हणतो उठतो, दैनंदिन गोष्टी करतो, तसा हा दैनंदिन पार्ट आहे आयुष्याचा. कारण मी या कलेमध्ये आली आहे, माझा जन्म एका कारणासाठी झालाय. आणि इतकं कसं मी नेहमी मला का म्हणते की आईबाबांनी छान प्रोत्साहन दिलं, गुरु अप्रतिम मिळाले. मी ज्या शहरामध्ये राहते तिकडे कलेला रिस्पेक्ट आहे.
प्रचंड मला आत्ता जो काळ आहे तो आज कलाकारांसाठीचा बेस्ट काळ आहे. खरंच. आपल्याला पॉलिटिकल सपोर्ट आहे, सगळीकडनं सपोर्ट आहे. मग मला फक्त रियाज करून मला माझी कला मांडायची, एवढंच मला करायचंय. आणि तेवढं जर मी करत नसेल तर मग अवघड आहे म्हणजे खूप जणांसाठी ते एक आहे. आणि दुसरा मागाचा एक पॉइंट राहिला होता की कथ्थकचा असा ॲज सच फक्त कथ्थकचा म्हणजे फेस्टिवल्स होतात, क्लासिकल फेस्टिवल्स, त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी असतात. जसं मला गीतम, वाद्य, नृत्य तिन्ही असतात. एखादं इन्स्ट्रुमेंट असतं, गायन असतं. आणि तर तसं कोणीही एकही कलाकाराने, कथ्थकच्या कलाकाराने असं केलेलं नाहीये की तो फक्त कथ्थक ओरिएंटेड प्रोग्राम असेल, तो आपण सुरू केलेला आहे. तर आणि असे पुढे प्रत्येक कलाकाराचे व्हावे, कथ्थक आर्टिस्टचे किंवा शास्त्रीय नृत्य करायचे होऊ दे, हे स्वप्न आहे. त्यामुळे ते झालं तर सक्सेसफुल होईल. गो टू किट मध्ये घ्यायचं तर काही नाही, माझ्या आईच्या हातचं छान काय काय केलेलं असतं ते बरोबर असतं. आणि इलेक्ट्रो आम्हाला लागतं. बरं, शरीराला मी खूप काही लाड पुरवलेलं नाहीये. प्रत्येक शहरामध्ये जावं, तिकडचं खावं आणि ते पचवावं. हे अजूनही असे कुठचे की आता मला हे लागतं, मला सॅलडच लागतं, मला हेच लागतं, असं अजिबात नाहीये. काहीही वातावरण असो, थंडी असो, ऊन असो, ह्युमिडिटी असो नसो, एसी असो. सांगलीला वगैरे तर प्रचंड उन्हाळा, प्रचंड पीकला होता. रसिक आले, मग मलाही तेवढंच काम केलं पाहिजे. तर काही शरीराचा क्षीण असो ते सगळं विसरून स्टेजवरती नाचता यायला पाहिजे. तर त्यामुळे मी कुठचंही लाड स्वतःला पुरवले नाहीये. काही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला नाचायला आवडतं आणि तेच माझा जज्बा आहे. ती छान, खरंच खूप छान आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये कथ्थक नृत्य सादर करणारी ताई तू पहिली नर्तिका आहेस. तर हा एक्सपिरियन्स कसा होता आणि ती प्रोसेस कशी होती? पण तर मी का मगातपासून देव माझ्या पाठीशी आहे. ऑब्व्हियसली मी नेहमी म्हणते की कलाकाराच्या पाठी देव असतोच असतो, सगळ्यांच्या पाठीच असतो, पण कलाकाराच्या बाबतीत आय थिंक त्याचं वेगळं लक्ष असतं. तर माझ्या आयुष्यामध्ये एक क्षण आला होता तेव्हा माझा नाच पूर्णपणे थांबला होता. तेव्हा मी बेड रेस्टवरती होते आणि तेव्हा मला असं आलेलं की आता काय, आता डॉक्टरांनी सांगितलं माहित नाही, तू नाचशील माहितीये, पण ते कधी काळ तुला एक्सटेंड करावं लागेल माहित नाही. तर असा येतो प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात, ते विचार नेमकं ते लागतं काहीतरी एक ते असतं. आणि तेव्हा माझा तो काळ चालू होता, त्याच्यामुळे मानसिकता थोडी हललेली पण होती. पण देवावरती अतूट विश्वास, माझ्या श्रीरामवरती, साईबाबांवरती माझा खूप विश्वास आहे. असं होतं आणि हळूहळू मी बरी होत होते. पण गॅप झाल्यामुळे सगळ्यांना असं होतं की अच्छा ही आता सध्या नाचत नाहीये, त्यामुळे ऑब्व्हियसली ऑर्गनायझर येऊन नंतर फोन करणं पण थांबतं ना, की अच्छा तिचं होऊ दे, तिला बाहेर येऊ दे, मग आपण बोलू. असं म्हणता म्हणता मला पहिला फोन याचाच आला की असं असा कार्यक्रम आहे, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याच्यामध्ये ऑल ओव्हर भारतातले वेगवेगळ्या शैलीचे कलाकार आहेत, तर कथ्थकमध्ये मी आहे. आणि कोलकातावरनं आर्टिस्ट होते, नंतर बंदिश तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यामधले ज्यांनी गरज गायलेले आहेत ते होते. हे सगळ्यांचं मिळून आमचा तो परफॉर्मन्स होता. माझा कथ्थक सोलो त्याच्यामध्ये पार्ट होता आणि सगळे द डिग्निटरीज आणि आपले सगळे समोर होते. आणि पहिला परफॉर्मन्स मी त्याच्यातनं ज्या माझ्या एका बॅड पॅचमधनं बाहेर आले, ते अशी बाहेर आले की डायरेक्ट दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्येच माझा परफॉर्मन्स झाला म्हणून म्हटलं. आणि त्याच्यानंतर परत एक वेगळाच बूस्ट मिळतो, एक वेगळंच तुला मिळतं की अच्छा काय देवाने आखून ठेवलं होतं बघ. असं करत ते झालं, छान पार पडलं आणि खूप मजा आली होती. शास्त्रीय कलेला त्याच्यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाही, ते कथ्थकचं क्रेडिट आहे. त्याला लोक त्या पद्धतीने बघतात, त्याला रिस्पेक्ट आहे. ते पूर्वजांनी एवढं काम करून ठेवलंय कलाकारांनी, त्याचा आज आम्ही एवढा महासागर आहे त्याचं, तर आम्ही एक एक त्याच्यामधले थेंब आहोत. तर ते आम्ही त्याचा फक्त आनंद घेतोय. नक्कीच. पण हा कमबॅक खरंच खूपच सुंदर होता तुझा. वळूया थोडंसं नाटक आणि सिनेसृष्टीकडे. सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल, तुझा नाटकातला कृष्ण शरणम आणि गीत गोविंदम, बरोबर, या 2 नाटकांमध्ये तू प्रमुख भूमिकेमध्ये रसिकांसमोर आलीस. बरोबर. तर नाटक या कलेमध्ये शिल्पकला, नृत्यकला, चित्रकला, बरोबर, या 5व्या वेदामध्ये नक्कीच आहे. आपण ऐकत आलोय, वाचत आलोय आणि पुढच्या पिढीला सांगत आलोय. तर तिथे स्वतः उभं राहणं, कारण ऍज अ नर्तिका तू प्रेझेंट होताना तेव्हाच वेगळं. जसं म्हणालीस की 10 मिनिटं तुझ्या आईने बोलायला लावलं, आणि नाटकामध्ये जेवढा वेळ आहे तेवढं आपल्याला सगळं संवादात. बरोबर. तर हा एक्सपिरियन्स कसा? कृष्णा शरणम द व्हॉइस ऑफ कृष्णा हे संगीत नाटक आहे. गीत गोविंद पण हे संगीत नाटक आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या भूमिका आहेत, संगीत नाटकामध्ये आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये नृत्याची जोड होतीच. आणि बरोबर आता कृष्णा शरणम मध्ये मी राधेची भूमिका करते आणि त्याचे प्रयोग आता परत सुरू होणार पण आहेत, सगळ्यांना सांगायला मला आवडेल. आणि गीत गोविंदम मध्ये पण मी एक भूमिका केली होती, ती सूत्रधाराची होती. ह्याचं पण एक मज्जा अशी आहे, कसं कुठून काय होतं, काय म्हणजे देवाचं कायच लिखित असतं. कृष्णा शरणमच्या मी एक डान्स
डान्सर म्हणून मी गेले होते. आणि मी तिकडनं निघाले तेव्हा कोयल त्रिपाठी म्हणून त्याच्या आहेत, त्यांनी मला परत बोलवलं, फोन करून बोलवलं. तेव्हा एक कास्टिंग झालं होतं राधेचं. त्यांनी मला फोन केला की निधी थोडे फोटोज और व्हिडिओज भेजना. आणि तेव्हा माझ्याकडे असं काही फोटोज व्हिडिओज, मी फोटोशूट वगैरे असं काही केलं नव्हतं. कारण कसं असतं, तुम्हाला चॉईसेस करावे असतात. तर जेव्हा मी कॉलेज विलेजला होते, फेस्टिवल्स, कॉलेज फेस्टिवल्स, तेव्हा विचारण्यात आलं होतं की तुला सिरियल किंवा पिक्चरमध्ये यायचंय का वगैरे. आणि तेव्हा ऑपॉर्च्युनिटीज पण आल्या होत्या. पण ध्यास असा होता की तेव्हा मला असं होतं की नाही, मला माझं नृत्यच करायचंय. चॉईस टफ होती, कारण लगेच फेम तिकडे पटकन आहे, पटकन मिळून जातं. तर मला असं म्हणणं की का क्लासिकल आर्टिस्टला फेम मिळत नाही, त्यालाही मिळेल. आज रविशंकर धरा, ऋषभ शर्मा आता जो करतोय, मिळतंय की फेम मिळू शकतं. मग त्याला तो जरियाच का पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या कलेसाठी मला रिस्पेक्ट आहे. आणि मी जरा वाहून घेणारी असल्यामुळे मी तिथेही वाहून नेलं असतं आणि माझं नाच कुठेतरी बाजूला पडलं असतं. म्हणून मी तेव्हा आईबाबांनी आम्ही तो निर्णय घेतला होता की आपण त्या इंडस्ट्रीमध्ये जायचं नाही. आणि आता ऍक्सिडेंटली मी तिथे पण जाते, त्याच्यात आपण नंतर बोलू. पण कृष्ण शरणमचं तसंच झालं. मला त्यांनी बोलवलं राधेसाठी, राधा या रोलसाठी बोलवलं. आता आम्ही कृष्ण राधा हे आम्ही कथ्थकमध्ये दाखवतं, पण ते वेगळं. पण तुम्ही एखादं कॅरेक्टर उभं करता, तर त्याला कोरिओग्राफ केलेलं आहे, त्याला दिग्दर्शन केलेलं आहे ते दीपक मुजुमदार म्हणून भरतनाट्यमचे गुरु आहेत. त्यांनी केलं होतं. सकाळी 6 वाजता उठवून ते मला की राधेसारखं चाल, बोल. आणि कृष्ण शरणम हे माझं, मी म्हणते की माझं लकी प्रोजेक्ट. कारण त्याच्यानंतर माय करिअर बूस्ट एक वेगळ्या पद्धतीनेच झालं. कारण त्याला व्हॉइस ओव्हर केला हरीश भीमाणी यांनी. महाभारताचा पूर्ण जो व्हॉइस आहे, मे समय हूं, सगळ्यांनी ऐकला आहे, अख्खा ऐकता दूरदर्शन आणि हे सगळ्यावरती. तर हरीश भीमाणींचा त्याच्यामध्ये आवाज आहे, अनुप जलोटांचा आवाज आहे, किरण जे त्यांनी रामायण महाभारत जी सिरियल आहे त्यांनी जे डायलॉग्स दिलेले आहेत, काय सुंदर डायलॉग आहेत. मी नेहमी सांगते एक डायलॉग, तो तुम्हाला पण आता सांगते की कान्हा और राधा का संवाद चल रहा था. राधा ने कान्हा से पूछा कि कान्हा प्रेम का क्या मतलब है. तो कान्हा हंस के कहते हैं कि राधे जहाँ मतलब है वहाँ प्रेम कहा. आता हे असे एक आणि त्याच्यामधले तो डायलॉग ऐकशीला वेळ लागतो. ते एवढं चांगलं स्क्रिप्ट. तर ते करताना राधेचं असलेलं समर्पण. आणि त्याच्यामधलं एक सीन आहे की कृष्ण राधाचा तो शेवटचा दिवस, आणि तेव्हा काय त्यांचे ते डायलॉग चालू असते आणि ते परत एकमेकांना भेटणार नाहीयेत. ती त्याला ओढणीच काय फाडून देते आणि कृष्ण तिला परत बासुरी देतो आणि काही जास्त घडत नाही, फक्त आम्ही एकमेकांकडे बघत असतो, डोळ्यातनं पाणी येत असतं. असं ते सगळं ते वेगळं विश्व आहे. तर ते खूप छान मला. आणि त्याच्यासाठी मला खूप त्यांनी छान ग्रूमिंग पण केलं की सात्विक खा प्रयोगाच्या आधी. निधीचं डाएट वेगळं असणार, ती राधा बनते. आणि जेव्हा मी ते घेते आणि मग नंतर प्रयोगाच्या नंतर लोक येऊन पाया पडतात का राधे राणी म्हणून, तेव्हा ते येणं, हा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. गीतगोविंदांचं म्युझिक जसराजजी, पंडित जसराज त्यांनी केलेलं होतं. तर कॉम्बिनेशन बघ, त्याची कोरिओग्राफी महाराजजींनी केली होती, म्हणजे पंडित बिरजू महाराज. आणि जे घडलं त्याची तालमी व्हायच्या ते माझे दादा गुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्णाचे. तुम्ही सगळ्यांनी आज जनक जनक पायलबाजी सगळ्यांनी बघितलं असेल, त्याच्यामध्ये जे गाणारे आहेत ते माझे दादा गुरु आहेत. तर त्यांच्या नटेश्वर भवनमध्ये याच्या तालमी व्हायच्या. तर सगळीकडनं मला आशीर्वाद भरभरून मिळालेले आहेत. तर आणि ही प्रोसेस आहे या सगळ्याची. खूप छान. नाटकातून सिनेमाकडे तू जसं म्हणालीस की आता तिकडेही तू वळलीस. हो. मोहे रंग दो लाल असेल किंवा बंदिश बंडीच असेल, बरोबर, अनेक बरोबर. किंवा ऍज अ कोरिओग्राफर सुद्धा तू काम केलंस. बरोबर. तर नाटकामध्ये अभिनय करणं आणि कॅमेरा समोर अभिनय बरोबर, या दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी बरोबर आहेत. बरोबर. तर हा एक्सपिरियन्स आणि तिकडे कशी वळलीस ते पण घडलं. कसं घडलं माहित नाही. बरं, त्याच्या आधीचं म्हणजे लहानपणापासून मला कोरिओग्राफरच व्हायचं होतं. कोणाला माहित नसेल तर आधी सांगते, मला कोरिओग्राफरच व्हायचं होतं. मी वैभवी मर्चंटची या सगळ्यांची मी खूप फॅन आहे, सरोज खानजींची फॅन आहे, गणेशाचे. मला एक गाणं काढ तू आणि मला त्याचं ती मागची डान्सर काय करते हे मला पाठ, इतका माझा अभ्यास आहे प्रत्येक गाण्याचा. पण मी भरतनाट्यम शिकले, मग मी कथ्थक शिकले, मग त्या दुनियेमध्ये मग ते कार्यक्रम, मग मला रंगमंच, मग त्याची ओढ, मग ते एक वेगळं विश्व याच्यामध्ये वाहत राहायचं, त्याची कुठेतरी मी वाहत गेले. असं म्हणता म्हणता मी दीपक सिंग म्हणून व्हेरी वेल नोन कोरिओग्राफर आहेत इंडस्ट्रीमधले, त्यांनी एका प्रोजेक्टसाठी विचारलं, तेव्हा मी काम करायला लागले. म्हणता म्हणता माधुरी दीक्षितजी, त्यांना मी कोरिओग्राफ करायची संधी मिळाली. असं करता करता मी तिथेही गेले, मी इथेही गेले. मोहे रंगदोलालचा कारण महाराजजींमुळेच, कारण फक्त
भारतातनं मुली 8 कथ्थक डान्सर्स तिकडे होत्या. हो. तर ते महाराजजीमुळे होतं. महाराजजी आणि संजय लीला बन्साली हे 2 मोठे जादूगार जेव्हा एकत्र काम करतात तो एक्सपिरियन्स बघण्यासारखा होता. त्याच्यातनं पण परत खूप शिकले परत. आणि तेव्हा होतं की तेव्हा मन भरलं नव्हतं, तेव्हा मनामध्ये म्हणायचं की परत एक सरांकडनं परत मला शिकायचं, त्यांच्या त्या एका प्रोजेक्ट एक काम करायचंय. आणि म्हणता म्हणता हिरामंडी आलं, तर नजरिया की मारे आणि तो 5-6 महिन्याचा तो प्रवास खूप सुंदर. म्हणजे हे सगळं छान आहे. 2 वेगळी प्रांत आहेत. मी इकडे कथ्थक नृत्यांगना हा एक वेगळा आहे आणि कोरिओग्राफर म्हणून एक वेगळं कॅरेक्टर आहे. इथे मी राणी आहे, इकडे मला दुसरीला राणी करायचं आहे. हे 2 पूर्ण वेगळे प्रकार आहेत. त्यामुळे छान आहे, मला तेही आवडतं. तिकडे मी एन्जॉय करते, इथेही मी वेगळ्या प्रकारे एन्जॉय करते. बघू आता पुढे काय होतं आयुष्यात. जसं अनेक जणांनी म्हटलं आय एम नॉट द किंग, किंग मेकर. येस तशा प्रकारचं आहे हे. खरंच खूप छान गप्पा चालल्या. मला एक पटकन रॅपिड फायर. कथ्थक सोडून दुसरं कुठलं नृत्य किंवा डान्स फॉर्म आवडतो? शास्त्रीय मध्ये मला ओडिसी खूप आवडतं. खूप सुंदर डान्स फॉर्म आहे. एकतर काय तो ठहराव त्यांचा असतो आणि नजाकत, म्हणजे मला खूप मनापासून परत इच्छा आहे की मला ते शिकायचंय. पण ठीक आहे, मला ते बघायलाही खूप आवडतं, त्यांचं ते पल्लवी आणि हे. आणि कंटेम्पररी डान्स फॉर्म हा मला खूप आवडतो. येस. आवडते नर्तक किंवा नर्तक? महाराजजी, ऍब्सोल्युटली. पंडित बिरजू महाराजजी. दुसरं ज्या माणसाने, ज्या ह्युमन बिईंगने त्या माणसाचा नाच लाईव्ह बघितला असेल त्याला दुसरं कोणीच आवडू शकत नाही. म्हणजे आसपास पण कोणी नाही, कारण त्याच्या आधी आणि नंतर जो तयार होणारा जो ऑरा आहे तो वेगळा आहे. हो, नक्कीच. आवडतं गाणं? तयार होताना मी सगळं टिपिकल बॉलिवूड गाणी ऐकते, कारण मला तो मस्ती मोड थोडा असतो. पण प्रत्येक आयुष्यामध्ये फेजेस येतात कलाकाराच्या, पण तुम्हाला एक बूस्ट लागतो. तर तसं कर हर मैदान फतेह, मला हे गाणं खूप मोटिवेशन मला असं वाटतं. आणि मी प्रचंड श्रीराम रक्षा स्तोत्र किंवा साई जप आणि हे मी खूप ऐकते. बजरंग बाण मी खूप ऐकते. जसराजजींचं आता ज्यांनी तुम्ही सगळीकडे आता लोफी त्याचं चालू आहे ते मी खूप ऐकते. तर ते एक वेगळी शांतता मनामध्ये करून घेतं. आणि तू विचारलं नसेल तरी मी सांगते की व्यंकटेश आणि शास्त्रीय गायन मी जे सगळे ऐकतात युवक कलाकार, प्रत्येकाने शास्त्रीय ऐकलंच पाहिजे. त्यातही 2 आहेत मुख्य, म्हणजे आपल्या भारताला अगदी वरदान मिळालेलं हिंदुस्थानी. हो, हिंदुस्थानी तुम्ही सगळं ऐकायला लागा. मला व्यंकटेश कुमार प्रचंड आवडतात, किशोरीताई आमोणकर, म्हणजे तू नाव काय दिग्गज कलाकार आहेत. तुम्ही ऐका, संगीताचा वेगळा परिणाम होतो शरीरावरती. आणि एक अशी गो टू रचना ज्याच्यावरती तुला म्हणजे म्हटलं तर ती एक पहिली पटकन क्लिक होते की असं कुठेही स्पॉन्टेनियसली तुला सांगितलं सपोज की ओके, श्रीरामांवरती माझा प्रचंड विश्वास आहे. साईबाबा आणि श्रीराम, तर त्यांचं राम का गुणगान करिये, भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ते गाणं आहे, तुम्ही ऐका. त्या गाण्यामध्ये एक वेगळी जादू आहे, ते मला आवडतं. जसं नाटकातून तू चित्रपटाकडे आलीस तर लहानपणापासून तू जसं म्हणेस बघितलं पाहिजे, तर आवडता चित्रपट? दंगल. आवडते कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि सरोज खानजी, नो डाऊट. काय हुक स्टेप्स आणि काय वेगळंच विश्व आहे ते. खरंच खूप खूप सुंदर वाटलं. आणि आता मी उत्सुक आहे तू परत संगीत कृष्ण शरणम हे नाटक घेऊन यावं, आमची मनापासूनची रत्नागिरीकरांची इच्छा आहे. आणि तुझ्या येणाऱ्या एक्सपेरिमेंटल आणि ड्रीम प्रोजेक्ट सगळ्या युवक दोस्तांतर्फे आणि आकाशवाणी रत्नागिरी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. इतका छान इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि खरंच वेळात वेळ काढून तू इथे आलीस त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. चला तर फ्रेंड्स, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आमचा फोन नंबर आहे 94 035 73 485 आणि आम्हाला नक्की फॉलो करा यूट्यूब, इन्स्टा, FB आणि आमच्या ट्विटर हँडल आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.